फलटणमधील महिला डॉक्टरवर दबाव टाकणारा खासदार आणि त्यांचे पीए कोण या संदर्भात ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। मात्र दानवेंनी कोणत्या माजी खासदाराचं नाव उघड केलंय आणि त्यावरून कसं राजकारण तापलंय पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट। पत्रातला तो खासदार कोण? दानवेंनी घेतलं माजी खासदाराचं नाव। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। महिला डॉक्टरचा तक्रार अर्ज ते चौकशी समिती समोरील खुलासा या सगळ्या पत्रात वारंवार उल्लेख करण्यात आलेल्या खासदार आणि त्यांच्या पीए संदर्भात ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यांनी थेटपणे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेत त्यांच्या अटकेची मागणी केली। भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे। भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे दोन पीए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन मान्य खासदार बोलत आहे असे सांगितले। तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली की मला असं वाटतं हे त्यांनी पूर्णपणे लिहिलेलं आहे। दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र या प्रकरणी सीडीआर काढल्यास प्रकरणाचा छडा लागेल असं म्हणत सूचक वक्तव्य केलंय। ये सगळं मॅटर सबज्युडिस अंडर इन्व्हेस्टिगेशन अतिशय तर सुरुवात झाली। म्हटलं ना की सीडीआर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरणात या जिल्ह्यात बरेच वेळा सीडीआर निघाले आताही निघतो। आता आरोपांच्या घेऱ्यात सापडलेले भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। एवढंच नाही तर या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। कटकारस्थान अनेक लोक करत असतात आणि हे आम्हाला काही नवीन नाही। आता केवळ माझी बदनामी करायची हाच ह्याच्यामध्ये उद्दिष्ट असेल तर मला त्याच्यावर काय भाष्य करणं चुकीचं आहे। एवढं सांगतो की तिच्या आत्म्यात शांती मिळो आणि त्या बिचारीच्यावर जे काय अन्याय घडले असतील तर त्याची सखोल चौकशी होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे। आणि गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना मी काय उत्तर द्यायला नाही, कारण कसं आहे गटारात दगड टाकला तर अंगावर शिंतोडे उडतं। खरं तर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं छळामुळे हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली। या सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख होता, तर चौकशी समितीसमोर केलेल्या खुलाशात खासदार आणि त्यांच्या 2 पीएचा उल्लेख समोर आलाय। त्यात आता दानवेने थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतल्यानं या प्रकरणाची सखोल चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे। ओंकार कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, सातारा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।